गणेश उत्सवाला अवघे काही दिवस बाकी आहे. गणेश मूर्तिकारासह आत्ता अनेक मंडळ देखील सज्ज झाले आहे. मी सध्या उभा आहे मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये आणि मुंबईच्या फोर्ट इच्छापूर्ती गणेश मंडळाकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सोमनाथ मंदिराचा भव्य देखावा या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. विशेषतः पाहायला गेलं तर 140 फूट रुंद 60 फूट उंचीचा हा देखावा असून 12 ज्योतिर्लिंगपैकी एक लिंग जे गुजरातमध्ये आहे त्या मंदिराचा देखावा या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. 60% काम याचं पूर्ण झालेलं आहे. ज्या पद्धतीने सोमनाथ मंदिराचं कळस आहे त्या प्रकारे या ठिकाणी कळस देखील बनवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भिंतीवरती कोरलेले कोरकाम असेल, त्याचबरोबर अनेक ज्या मंदिरामध्ये देखावा आहे, मंदिरामध्ये ज्या पद्धतीने ते मंदिर बनवलेलं आहे हुबेहूब ते मंदिर या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. आणि आपण पाहू शकता की 60% काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. 60 फूट उंचीचं हे मंदिर पूर्णपणे या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आता रंगरंगोटीचं काम या ठिकाणी सुरू असून तरी मूर्ती असेल, त्याचबरोबर या ठिकाणी कोरीव काम असेल, हे देखील या ठिकाणी हुबेहूब करण्यात आलेलं आहे. विशेषतः पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मंदिराचे खांब आहेत ते खांब त्याच पद्धतीने या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. त्या खांबावरती देखील की पहिल्याच्या इतिहासकालीन ज्या मूर्त्या होत्या त्याचं कोरीव काम होतं ते देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. विशेषतः हे मंदिर आपण पाहायला गेलं तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सोमनाथ मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक लिंग म्हणजे सोमनाथ मंदिराचं आहे. आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र असेल किंवा देशातून प्रत्येकजण त्या ठिकाणी दर्शनासाठी जातात आणि मोठ्या प्रमाणात या मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेतात. मात्र यावेळेस काहीतरी अनोखं मिळावं आणि वेगळं काहीतरी पाहता यावं यासाठी या मंडळांनी तयारी केलेली आहे. आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल की आपण जे मंदिर बनवलेलं आहेत नेमकं या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. हे मंदिर करण्याचं वैशिष्ट्य असं आहे, सोमनाथ मंदिर आहे. आम्ही 12 ज्योतिर्लिंगाचा शॉट याच्या अगोदर केला होता सेट. तर त्याच वेळेला आम्हाला बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया, बऱ्याच लोकांची फरमाईश आली की सोमनाथचं मंदिर करा. आणि शेवटी शिवजी हे गणपती बाप्पाचे पिताश्री आहेत, त्याच्यामुळे आम्ही हा संकल्प केला की यावर्षी आपण सोमनाथ मंदिर करूया. म्हणून आमचे आर्किटेक्ट हे चंद्रकांत गायकवाड आणि आमचे कार्यकर्ते आणि आमची असिस्टंट टीम सगळी सोमनाथ मंदिरात प्रत्यक्ष गेली. तिथल्या ट्रस्टला विनंती करून तिथले सगळे स्केचेस, तिथले सगळे फोटोग्राफ्स काढले, तिथली साईज मेजरमेंट घेतली आणि हुबेहूब आम्ही सोमनाथ मंदिर जसं आहे तसं उभं करण्याचे ते प्रयत्न करणार आहोत. आणि 100% आम्हाला त्यात यश मिळेल, यात काही शंका नाही. आपण जर पाहाल तर या सेटची जी लांबी आहे, तुम्ही जसं म्हटलं तसं हे साधारण 140 फूट लांबी आहे. याची उंची आहे साधारण 60 फूट. म्हणजे एक गोष्ट मी अभिमानाने सांगू शकतो की एवढा मोठा सेट आपल्याला मुंबईत कदाचित कुठे बघायला मिळेल की नाही, मला शंका वाटते. एवढा मोठा सेट आहे. दुसरी वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्ण सेट हा वातानुकूलित असणार आहे. वातानुकूलित पूर्ण सेट मुंबईत कन्सेप्टच आम्ही आणला आणि आम्ही दरवर्षी यशस्वी आहोत. अगदी तुम्ही आतमध्ये जे पब्लिक येतं, छोटी मुलं येतात, म्हातारी वयस्कर गृहस्थ येतात, वयस्कर माणसं येतात, त्या सर्वांना इथे बसण्याची व्यवस्था असते वातानुकूलित वातावरणामध्ये, गणपती बाप्पाच्या व्हायब्रेशनमध्ये. आणि आता तुम्ही हे पाहताय, हे जे काम चालू आहे, साधारण माझ्याकडे 100 माणसं दिवस रात्र डे लाईट म्हणून काम करतात. आणि गणपतीचा जसा उत्सव जवळ येईल तशी कदाचित ही माणसं वाढतील. मंडळाच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर वेगळं काहीतरी दरवर्षी करतो. यावेळेस भाविकांना नेमकं काय पाहता येणार आहे आणि हे मंदिर उभारावं असं मंडळांना का वाटलं, म्हणजे कशा पद्धतीने वाटलं आणि कशा पद्धतीने आपण तो प्रयत्न सुरू केलेला आहे? सोमनाथ मंदिरासाठी खूप लोकांच्या आम्हाला प्रतिक्रिया आल्या, खूप लोकांच्या विनंती आल्या. जनतेने आम्हाला दरवर्षी जे दर्शनाला लोक येतात त्या लोकांच्या प्रत्येकांच्या विनंती आल्या. तर आम्ही त्याच्यावरती अभ्यास केला की खूप लोकांची विनंती आहे की सोमनाथ मंदिर करा, म्हणून आम्ही सोमनाथ मंदिर करायचं यावर्षी संकल्प केला. तुम्ही देखील आर्किटेक्ट आहात. या ठिकाणी कशा पद्धतीने हे मंदिर बनवलं आहे, कारण हे 60 फूट उंचीचं आहे. आपण अनेक वेळा अनेक मंडळाचे काही कशा तरी पद्धतीने म्हणजे मंडळ आपण स्थापन केलं त्यावेळेला मोठी भीती त्यांच्या मनात असते की एखादा भक्ताला इजा होऊ नये किंवा वरनं कोणी पडू नये. तर या मंदिरामध्ये सुरक्षेसाठी कशा पद्धतीने आपण हे मंदिर उभारलेलं आहे? हा जो प्लॅटफॉर्म आहे ज्यावर आपण उभे आहोत, हा प्लॅटफॉर्म पूर्ण लोखंडाचा आहे. प्लाऊड लोखंड वगैरे, आणि त्याला पूर्ण खालून
हे ब्रॅकेट वगैरे मारून हा पूर्ण मजबूत केला आहे आणि त्याची पहिला सहनिशा केली आम्ही की हा मजबूत आहे की नाही. त्याच्यानंतर मग याच्यावर फळ्यांचं काम सुरू झालं आणि या फळ्यांच्या कामामध्ये आम्हाला 12 जुलैला हा काम सुरू झालेलं आहे आणि हा काम पूर्ण करता करता आम्ही आता गेटवर आलो आहेत. जो सोमनाथ मंदिर आहे उभेऊब तो बाहेरच दिसणार आहे लोकांना आणि त्याची पण आम्ही दक्षता घेतलेली आहे. पूर्ण फळ्यांचं स्ट्रक्चर आहे, लोखंडाचं स्ट्रक्चर आहे, जेणेकरून लोकांना भक्तांना त्रास होऊ नये, इजाबाजा होऊ नये याची पूर्ण आम्ही दक्षता घेतलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर अवघे काही दिवस बाकी आहेत गणेश उत्सवाला. मात्र त्याआधीच सगळेच मंडळ जे आहेत ते सज्ज झालेले आहेत आणि यावेळेस या मंडळामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलं तर फोर्टचा देखावा म्हणजे सोमनाथ मंदिराचा देखावा या फोर्ट गणेश मंडळामध्ये पाहता इच्छापूर्ती गणेश मंडळामध्ये पाहता येणार आहे आणि यासाठी भक्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेश भक्त आतुरतेने वाट पाहतात आणि गणपती बाप्पाचा उत्सव कधी येतो याची वाट आता सगळे मंडळ पाहत असून आपल्या भक्तांसाठी एक वेगळं काहीतरी आपण द्यावं यासाठी मंडळ देखील या ठिकाणी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरोसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.